पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकण्यासाठी इथे मात्र सज्ज होत आहेत राजू. पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती. क्या बात आहे, आक्रमक भूमिका आणि विकेट क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मनोज शून्यावरती बाद. आपण करूया त्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती करून दिले राजूने. एक ब्रेक थ्रो, मनोजला शून्यावरती माघारी धाडलाय. कमबॅक केला जातोय. तो खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक होते, थोडीशी बीट झाली. मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते आणि तिथे मात्र लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. छोट्या गोष्टी आहेत, नक्कीच त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल. नांदप संघाला देखील गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षकांनी देखील त्यांना साथ देणं गरजेचं आहे. राजू चांगली गोलंदाजी करतोय आणि आता मात्र प्रशांत आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विशालला आपण पाहतोय. हो, रायझिंग अँड सबरायझिंग होता, परंतु ऑफस्टिक सोडले. पंचांशाकडे वळत असताना वाईटच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रो दिलाय, त्याच्यानंतर मात्र चांगली सुरुवात करावी लागेल. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील अंतिम लढत खोंडेरी संघाच्या अगेन्स्ट खेळेल. हो, इथे मात्र चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण देखील. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावबाची संधी होती, अपील झाली, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये स्ट्राईक एंडला पोहोचले. तर आधीच जर फेकी केली असती तर धोक्याची घंटा जरूर वाजली असती, परंतु आधी नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं होतं. तिथे शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पवन होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या कॉन्स्टंट आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इथून मात्र एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल मानिवली पाडा या संघाला देखील, कारण की नांदप संघाने आता मात्र इरादे स्पष्ट केलेत. लो फुलटॉ चेंडू, त्याच्यावरती इथे मात्र आडव्या पाट्या ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. पंचांनी भीमर घोषित केलाय आणि धावा देखील इथे मात्र जोडल्या जातील. त्या म्हणजेच 2, 9+2 अशा 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. भीमर इथे मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळाली, ती म्हणजेच गोलंदाज राजूच्या माध्यमातून. आणि आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू असेल. उघडाडोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि आता मात्र संधी असेल फलंदाज विशालला मोठा फटका मारण्याची. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी होईल. गोलंदाज हवी ठरेल की फलंदाज हवी ठरेल या गोलंदाजीवरती, ते देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, राईट नंबर 2 विकेटनं राजू अगेन्स्ट द विशाल. ओ फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. 2 धावा जरूर आपल्या संघासाठी जोडल्या आणि इथे मात्र या 2च धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सातत्याने फुलटॉस चेंडू आदळले जातात आणि त्याचा पुरेपूर फायदा विशालच्या माध्यमातून घेतला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. आणि आता मात्र कमबॅक केला गेला. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे तब्बल 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. पुनशा राजूला आपण पाहतोय. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू येतोय डॉट. आडव्या बॉटने सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीयेत आणि त्या अनुषंगाने सातत्याने बीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये विशालला देखील आपण पाहतोय. 2 चेंडू डॉट खेळून काढले. उर्वरित चेंडूवरती प्रत्येकी 2 धावा आपल्या संघासाठी त्याने देखील जोडल्यात. हो, इथे मात्र हा चेंडू थोडासा खाली राहिलोय. आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र थ्रो स्ट्राईक इव्हेंटवरती केला. जर नॉन स्ट्राईक एंडला जर हा थ्रो असता तर इथे मात्र काहीसं वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं, परंतु इथे मात्र अंतिम चेंडूवरती आले 2. पहिल्या षटकाचा गेट समाप्त आफ्टर दी फर्स्ट ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती
डबल डिजिट अर्थातच 10 धावा 1 गड अशा मोबदल्यामध्ये टीम मानिवली पाडा. पाहायला मिळेल आडव्या बाटण्या बनवण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि पंचांचा वाईटचा इशारा. वाईट +1 अशा 2 धावा. आता मात्र नांदेड संघाच्या वतीनं अतिरिक्त स्वरूपाने ज्या धावा येतात त्या धावा कुठेतरी महागात पडू शकतील, कारण की धावा बॅटने येत नाहीत तर अतिरिक्त स्वरूपाने धावा इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावरती. कल्पेश अगेन्स्ट दी विशाल आडव्या बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी राहिली राजूची आणि त्याच्या सोबतीनं आता मात्र कल्पेशला आपण पाहतो पहिला वाईट चेंडू हाताळल्यानंतर लगेचच कमबॅक केला जातो. अचूक टप्प्यावरती लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आपण पाहतोय आई गावदेवी चषक वरप आयोजित सुंदर अशी क्रीडा स्पर्धा. नयनजी धुमाळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं हो बॅटची लिडिंग एज आवाज आला होता आणि इथे मात्र यष्टीरक्षकाने कुठलीही चुकी केली नाही. फिंगर अप OUT फलंदाज होते बाद. प्रशांत बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती निलेश दाखल होतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज कल्पेशची देखील. लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. बाकफुटला गेले स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये आणि इथे मात्र हा दमदार पहिला चेंडूवरती चौकार. संख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. हो आणखी एक फटका. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनला क्लिअर करत असताना धमाकेदार स्ट्रोक षटकार. नंतर मात्र हा घणघणाती प्रहार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. वाडव्या बाटने आता मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षकामध्ये आणि बॉल मध्ये चेस फार मोठी आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखी एक दमदार चौकार.
एक चेंडू शिल्लक आहे अजूनही या षटकातील, या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा. कारण की पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईट होता कल्पेशचा, आणि त्या अनुषंगाने इथे मात्र एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. आता मात्र आक्रमकता दाखवली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10 आणि या षटकामध्ये धावा आल्या 17. मिस्टामिंग आहे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करतील परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव घेतली. निलेशने स्वतःवरती विश्वास दाखवला, कारण की 3 चेंडू खेळून काढले. 3 चेंडू मध्ये 2 चौकार, 1 षटकार मारला आणि अंतिम चेंडूवरती सिंगल घेतली आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 28. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. ही मानिवली पाडा. कमबॅक करावा लागेल आता मात्र गोलंदाजांना, कारण की 28 धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपण पाहिल्या आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पवन सज्ज होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बीमर घोषित केला पंचांनी, स्विच शीट केला आणि त्याच्यावरती इथे मात्र हा पाहावं लागेल चौकार असेल की या चौकार असेल. 9+4 हा पंजा. आता प्रहार पाहायला मिळतात. हा फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू थोडासा खाली ठेवला आणि त्याच्यावरती कुठलीही धाव मिळणार नाहीये. दुर्गेश ठाकुर यांचं देखील आगमन झालं. वेलकम दुर्गेश. बंबई में आपका भी स्वागत है भाई, लेकिन बंबई में थोड़े पार से रहो. इथे मात्र फटका दमदार आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, आणि जो ब्रेक थ्रो हवा होता तो ब्रेक थ्रो मिळून दिला गोलंदाज पवनने. एक मोठा मासा गळायला लागलाय. निलेश बॅक टू द पवेलियन. विकेटची आवश्यकता होती, विकेट्स प्राप्त करून दिले आहे गोलंदाज पवनने. आणि आता मात्र पाहावं लागेल या पुढील नक्कीच षटकामध्ये कशा पद्धतीची रणनीती मानिवली पाडा संघ आखिल यात मात्र शंका. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये रोहनला आपण पाहतोय. इथे मात्र नक्कीच आडव्या बॅटने ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट होईल का? आणि यस, इथे मात्र कंप्लीट झाली. चाचपडत राहिले त्या ठिकाणी मात्र गोलंदाज. आणि इथे मात्र पंच बॅट कट आहे का आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा प्लीज. यस, लेग बायची धाव असेल. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती सोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 34 34 धावा. विशालने स्ट्राईक घेतले आणि स्ट्राईक इथे मात्र षटकारामध्ये परावर्तित केला. ही जी एक धाव होती ती मात्र इथे महागत पडत असताना नांदप संघाला मिड विकेटला क्लिअर करत हा दमदार षटकार. आणखी एक दमदार स्ट्रोक आहे. उंची जास्त लांबी गाठेल का? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. इथे मात्र जजमेंट चुकीचा आणि इथे मात्र हा 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दमदार चौकार. मात्र एक आक्रमकता पाहायला मिळाली.
जिथे झेल होती ती झेल ड्रॉप झाली, चौकार आला आणि आता मात्र 44 धावा. विशालचं देखील कौतुक करावं लागेल. फटकेबाजी दमदार राहिले. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज पवन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. पहिला चेंडूवरती भीमर होता, त्याच्यावरती चौकार आला, तदनंतर विकेट घेतली, परंतु तदनंतर पुन्हा एकदा षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती 44 धावा आहेत आणि अंतिम या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेर आहे, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने आणखी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत, त्या अनुषंगाने इथे मात्र धावा चेस होतील यात मात्र शंका नाही आहे. परंतु जर 60 धावेंच्या आसपास जर धावफलक गेलं तर एक महागडं लक्ष आपण म्हणू शकतो. त्या लक्ष्याचा त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी देखील अवघड जाईल. परंतु इथे मात्र 55 ते 54 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर नांदप संघाचा देखील असेल. परंतु शॉर्ट लाईन चेंडू होता, इथे मात्र शेवटच्या मुवमेंटला चेंडूवरती बाहेर घातली आणि इथे मात्र डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. अंतिम चेंडूवरती ही सिंगल 3 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर दी 3 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 46 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम मानिवली पाडा. धावफलकावरती आहेत आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. विशाल विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. यस, तुषारला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये आणि धावसंख्या धावफलकावरती 46. आमचे मंगल पांडेत आमच्या संवेदाचा स्कोरर, ऑफिशियल स्कोरर आहेत. आजचा दिवस त्याच्या संवेद आमचे 10 क्रिकचे सर्व आमचे ऑपरेटर असतील, गुणलेखक असतील, कॅमेरामॅन असतील, सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक. डीजी तुषार मडके त्यांनी देखील चांगलं एंटरटेनमेंट केलं. आमची पंच कमिटी त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि इथे मात्र भव्य स्वागत. पहिला चेंडूवरती आक्रमकता दाखवली आहे आणि पहिला चेंडूवरती हा षटकार. फिफ्टी 52 धावा आणि इथे मात्र ऑफ स्टिक सोडली. आणखी एक धाव वाईटच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. 53 धावा. आता मात्र धावफलक अत्यंत वेगाने पुढे सरसावत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि इथे पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. जास्तीत जास्त स्ट्राईक विशाल स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले, एक चौकार देखील पाहिला आणि त्याच्या जोरावरती आता मात्र टीम मानिवली पाडा पोहोचली 55 या आकड्यावरती. 55 रन्स ऑन दी बोर्ड या षटकातील अजूनही आणि या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मिस टायमिंग आहे. आता मात्र संधी होती परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. धावबाची संधी असेल. स्ट्राईक इथे मात्र धरून ठेवले आणि स्वतःची विकेट्स मी तर म्हणेन रोहनने सॅक्रिफाईस केल्या, कारण की विशालला स्ट्राईक वरती आणलं आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपाने बाद. रोहन बॅक टू द पवेलियन.
67 धावा धावफलकावरती जोडला. हो इथे मात्र कमबॅक झालाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने भरधाव वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि हो इथे मात्र नशिबाची साथ विशालला मिळते आहे आणि त्या अनुषंगाने 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा अंतिम चेंडूसाठी स्ट्राईक स्वतःकडे विशालने ठेवल्या. धावसंख्या धावफलकावरती 66 धावा. 4 षटकांची मॅच आणि 66 धावा आपण पाहिल्या तर नक्कीच एक टार्गेट सेट केला गेलाय मानिवलीपाडा या संघाच्या वतीने. यात मात्र शंका नाहीये कारण की ही 4 षटकांची मॅच आहे. तदनंतरची मॅच 3 षटकांची असेल. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग अंतिम चेंडू डॉट आणि धावबाच्या स्वरूपाने विशाल होतोय बाद. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 66 धावा आणि जिंकण्यासाठी 67 अर्थात 67 धावेंची आवश्यकता असेल. ती म्हणजे टीम मानिवली पाडाला. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की अंधार लगेचच होतो. ड्यू फॅक्टर लगेचच या मैदानावरती होतोय कारण की सकाळच्या सत्रामध्येच आम्ही सूचना दिली होती. नुकतीच पार पडलेली आपण किंग्स ट्रॉफी उल्हासनगर प्रीमियर लीग देखील आपण पाहिली. त्या अनुषंगाने आयोजकांच्या वतीने सूचना असतील. अजूनही एक सामना शिल्लक आहेत आणि लगेचच आपल्या समोर सूर्य अस्ताला जाईल यात मात्र शंका नाही आहे. म्हणून जितका वेळ वाचवाल तितका वेळ आपल्यासाठी चांगला असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मात्र आतमध्ये पाठवा. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आता 67 67 आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात. याच गावातील एक सुमधुर आवाज वरपचा मनीषजी धुमाल यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. कारण की अर्ध्या तासात लगेचच सूर्य अस्ताला जाईल. त्या अनुषंगाने अर्ध्या तासामध्ये आपल्याला 2 सामने मतच हा सामना कव्हर करून पुढील एक सामना देखील कव्हर करायचा. त्या अनुषंगाने आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या सूचना आम्ही आधीपासूनच देतोय. याचं उदाहरण तुम्हाला पुढील मॅच मध्ये पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. चला मनीषजी तुम्हाला लगेचच कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच एका बाजूला आपण पाहतो नांदप आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतो मानिवली पाडा. मानिवली पाडाचे खंदे समर्थक छोट्या देखील आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि एका बाजूला आपण पाहतो नांदप संघाचे सपोर्टर रोहन जितारे. बघा 4 षटकांमध्ये धावा कुठे ते तब्बल 67 धावा. बघा 67 धावा करायच्या आहेत. प्लीज पंच आपण सक्त ताकीद द्यायचे कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग कॉल केली जाणार नाही या मॅचसाठी.
फलंदाजी मागवा तुम्ही पाहताय राजू आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात मनोज आणि गोलंदाजी मार्कवर सुद्धा मनोज. आज मला वाटतं मनोज, महेश, मनीष, राजू आणि मैदानाच्या बाद त्या बाजूला आपण पाहतोय सोहम. पहिला चेंडू, पंचांचा इशारा, लेट्स प्ले, गेम ऑन. थंडीचं वातावरण आहे मैदानामध्ये, हळूहळू ड्यू फॅक्टर काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज टू राजू. राजूने मागील सामन्यामध्ये षटकाराने चौकारांची बोलीभाषा केली होती. पहिला चेंडू राजूच्या बॅटमधून येतोय. व्यासपीठाला सलामी देणारा 6 धावांसाठी आलेला घणाघाती षटकार. षटकार जरूर ठोकल्या पहिल्या चेंडूवरती, परंतु दिल्ली अभी भी दूर है. लांबचा प्रवास करावा लागेल जर हा सामना आणि या स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर म्हणजे नांदप संघाला. पुढील चेंडू मनोजचा. यावेळेस देखील जागा बनवली, तदनंतर चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आलेला दुर्गेशच्या हातातून चौकार. संभ्रमात टाकले गेलेले आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर चौकार. आता मात्र क्षेत्ररक्षण बदलावं लागणार आहे, कारण राजू ऑन दी मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी त्याने केलेली आतापर्यंत. नेक्स्ट बॉल राजूचा साठी सज्ज असेल तो म्हणजे मनोज. यावेळेस देखील गॅप शॉट सिलेक्शन सुरक आहे. क्षेत्ररक्षक जरी तिथे लावले असले तरी पण मला काही फरक पडत नाही हे दाखवत असताना मैदानामध्ये राजू आपल्या बॅटमधून जिथे कुठेही चेंडू टाका. ओव्हरपिच चेंडू खरपूस समाचार, गुडलेन चेंडू खरपूस समाचार, शॉर्टलेन चेंडू त्याच्यावर सुद्धा आक्रमण केलं जाते. पुढील चेंडू मनोजचा. आता मात्र मनोज थोडंसं प्रेशर घेत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील झेल उडालेला आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि प्रयत्न सुरेख होते, परंतु झेल कॅरी करू शकलो नाही. आणि पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 16 ऑन द स्कोर कार्ड. रन मशीन राजू शेलार. आपण पल्सर RS गाडी पाहिली असेल. राजू शेलार त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पल्सर RS मैदानामध्ये आपल्याला धावताना दिसते. यावेळेस देखील स्विंग केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. चेंडू जातोय तो निर्धाव. आता मात्र पल्सर RS ला रोख लावण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे मनोज याला. परंतु आतापर्यंत एक चेंडू शिल्लक असणारे पॉवर प्लेच्या षटकातील. या चेंडूवर पाहूया राजू किती धावा मारण्यात यश मिळवतोय ते म्हणजेच मनोजच्या विरोधात. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. यावेळेस फटका फसलाय. प्रशांत झेल खाली आणि सुरेखरित्या झेल टिपला जातोय. राजू बॅक टू द डिपार्ट्स. पहिला हादरा, पहिला गडी गारद.
गलतीचं मिस्टेक नाही तर फार मोठी चूक करून बसले राजू, कारण त्याला माहीत नाही अभि नाही तो कभी नाही, तब्बल 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागणार आहे. सुरेख सुरेख फटकेबाजी केली होती राजूने, परंतु मनोज याने शेवटच्या चेंडूवर दाखवून दिलं अनुभवाचे बोल. अनुभव काय असतो, एका चेंडूवर पूर्ण अनुभव पणाला लावला आपला आणि राजूला बाद करण्यात यशस्वीरित्या पास झालेले आहेत ते म्हणजे मनोज. बघा टायमर ऑन असणार आहे. जर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकली नाहीत तर चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. पहिला चेंडू हा पंपूल, क्षेत्ररक्षक येतात झेल खाली, सुरेखरित्या झेल आणि फलंदाज होते फेल. आपलं देखील स्पर्धेच्या वाटेने सहर्ष स्वागत. सुरेख सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सामना थोडासा कठीण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट आहे, जर तरला स्थान नाही आहे. कोणत्याही बाजूने सामना टर्न होऊ शकतो. कधी सामना जातो तो म्हणजे नांदपच्या बाजूने, तर कधी जातो तो म्हणजे मानवली पाडाच्या बाजूने. दोनही एका विभागातील गावं, परंतु आज येऊन ठाकलेत एकमेकांच्या विरोधात आणि यावेळेस मात्र झेल ड्रॉप केलेला आहे. जीवनदान दिले जाते फलंदाजाला. पाहूया ही चूक किती महाग ठरते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये. धाव फलकावर आपण धाव पाहतो तो म्हणजे 117 ऑन द स्कोर कार्ड. चांगल्या प्रकारची फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये आपण जरूर पाहिली, परंतु तदनंतर धावसंख्येला ब्रेक लावत असताना आपल्याला पाहायला मिळतात मानिवलीपाडा संघ. बघा जास्त वेळ खर्च करायचा नाही. मानिवलीपाडा संघ टायमर ऑन आहे याची नोंद घ्यायची आहे. आयोजक कोणत्याही प्रकारची हाय गय किंवा तुम्हाला सवलत देणार नाही पॅनल्टी लावण्याच्या बाबतीमध्ये. शिस्तबद्धता आणणं गरजेचं आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य आयोजन. खोलात टाकला होता चेंडू काहीसा रेंजमध्ये येत नाहीये, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सातत्याने यॉर्कर लेन चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज असेल तो म्हणजेच मनीष. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मनीष आहेत आणि स्ट्राईकला आता मात्र फलंदाज सतीश सत्तू डॅनी निकनेम. हा चेंडू मारायचा कुठे होता, चेंडू गेलाय कुठे. चेंडू मारायचा होता वाशीला, परंतु चेंडू गेला काशी. तीर्थक्षेत्र आहे काशी म्हटलं जातं. आता आषाढी कार्तिकी आपण पंढरपूरला आपले वारकरी संप्रदाय चाललेले असतात, वारी चालल्यात. खूप खूप शुभेच्छा असतील त्यांना देखील आनंदीला. नेक्स्ट चेंडू फेकण्यासाठी सज्ज मनीष. 4 चेंडू, शेवटी 2 चेंडू पाहू शकता. हा पण पूल करण्याचा प्रयत्न, हा ट्रॅकर होता अवे फ्रॉम दी बॉडी आणि चेंडू जातोय तो म्हणजे स्वैर मारा, दिशाहीन मारा. 20 धावा धाव फलकावर या वाईटच्या मदतीने. HT पॅनल एक नावारूपाला आलेला पंचांचा पॅनल गेले 2 ते 3 वर्ष सातत्याने रामलीला मैदान असेल, नेव्ही ग्राउंड, सीमा रिसॉर्ट इत्यादी ग्राउंडवर जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्या वेळेस प्रामुख्याने आपली पहिली निवड ज्यांची होते ते म्हणजेच HT पॅनल.
HT पॅनल म्हणजे हेमंतजी टेंबे आणि त्यांचे सहकारी असतील, तदनंतर चेतनजी पाल देखील असतील. HT आणि CP ही A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर त्या पॅनलमध्ये तुम्ही पाहू शकता विकास पवार देखील जोडले गेलेले आहेत. आबा करांडे देखील असतील त्या पॅनलमध्ये. नेक्स्ट बॉल, हा चेंडू कॉपी बुक स्टाईल, सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळते. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा 4 धावांसाठी आलेला चौकार. दोन षटकांनंतर आपण धावसंख्या पाहतोय 25 ऑन द स्कोर कार्ड. धावफलक वेगाने पुढे सरसावते, परंतु आतापर्यंत आपण पाहू शकता अजूनही धावा करायच्या असतील त्या म्हणजेच 12 चेंडू आणि तब्बल 42 धावांची गरज असते. म्हणजे तब्बल 21.00च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. जिग्नेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत याला. सोहम सातत्याने पारितोषिकांचा वर्षाव करत असताना सोहम उर्फ छोट्या पाटील यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा सीमा रिसॉर्टमध्ये भरल्या जातात त्यावेळेस मात्र त्यांचं ATM ऑन केलं जातं. हा ट्रॅकर होता, हा पंपूल क्षेत्ररक्षक तिथे सुरेख झेल पकडलेला आहे आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. श्रीराम स्पोर्ट्स काउंटर कुठे असतील आपण यायचं समालोचन कक्षाच्या थेट समोर येऊन आपण उभे राहायचंय. श्रीराम स्पोर्ट्स काउंटरीचे सर्व खेळाडू आणि कर्णधार बघा 3 षटकांचा सामना असणार याची नोंद घ्यायची. चला श्रीराम स्पोर्ट्स काउंटरी, चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं प्लीज. नेक्स्ट फलंदाज आपण पाहतोय भरत. भरत आलाय परत, पाहूया काय कामगिरी करतोय भरत. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा, परंतु एलिव्हेशन नाही मिळालं या चेंडूवरती. मिस टाइम चेंडू, एक धाव पूर्ण 2 धाव, 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. धाव फलक 2 ने पुढे सरसावून जाऊन पोहोचते ते म्हणजे तब्बल 27. टुर्नामेंटचे मुख्य आयोजक भाविक भोईर देखील आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. भाविक यायचं आहे आपला साहेब, स्टेजवर बसायचं प्लीज. बघा ओव्हरपिच चेंडू होता, लाभ उचलू शकले नाहीत आणि चेंडू जाते तो निर्धाव. चला श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी आपल्याला शेवटचा पुकार असेल, नोंद घ्यायची. सर्वांनी समालोचन कक्षाच्या समोर येऊन उभं राहायचंय. श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी. हा चेंडू देखील स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू काही समजला नाही आणि चेंडू जातोय तो म्हणजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय सुरेख गोलंदाजी हातात म्हणजे प्रशांत. 4 चेंडू फेकून काढलेत आतापर्यंत आणि फक्त 3 ते 2 धावा खर्च केलेत माझ्या मते. ओव्हरपिच होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळतात फलंदाज आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय तो म्हणजेच डॉट. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील प्रशांतचा स्लोवर वन चेंडू होता. यावेळेस देखील चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क येत नाही. इनर एज ऑफ द बॅट आणि चेंडू चाललाय सर्व यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते तब्बल 27 या आकड्यावरती. काय गोलंदाजी हाताळले प्रशांतने, तब्बल 2 धावांचं षटक हाताळलंय. प्रशांतची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रशांतसाठी.
श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघ इन ॲक्शन मध्ये असणार आहे. आजच्या दिवसातील क्वालिफायची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ती लढत असणार फक्त आणि फक्त 3 षटकांची. यश लास्ट ओव्हरमध्ये लोअर फुलटा चेंडू होता. मिड ऑफमध्ये चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी एकच धाव. आता मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असणार आहे. आता मात्र 5 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे, ते म्हणजे 39. ओव्हर पेज होता. सुरेख क्षेत्ररक्षक मनोज होते तिथे. बघा क्रिकेट खेळताना वयाची काही अट मर्यादा नसते, कारण कोणता खेळाडू कुठे चमत्कार करेल ही वेळ सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून म्हणतात ना, सुरेख चेंडू यावेळेस झेल खाली क्षेत्ररक्षक यशने झेल टिपलाय. गुड कम बॅक. शेवटच्या षटकातील आपण पाहतोय हा चेंडू, परंतु या फटक्यानं आता मात्र अर्थ उरणार नाहीये. फक्त आणि फक्त हार जीत मधला अंतर फासला कमी करू शकतात. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. याचे त्वरित हो पायात चेंडू होता. बॉडी लेंथवर चेंडू ब्रस्ट होतोय आणि पुन्हा एकदा काय घडतंय. परंतु या चुका आता एवढ्या महाग ठरणार नाहीत, कारण सामन्यावरती मजबूत पकड मिळवले ते म्हणजेच मानिवली पाडा या संघाने. शेवटचा चेंडू